नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की अनिश भैरवीची वाट पाहून फार कंटाळतो आणि तिथून आता तो घरी यायला निघतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अशोक मामा राधावहिनी आणि किशभाऊंना स्पष्टपणे इथून निघून जाण्यास सांगतात. आता हे असं ऐकल्यावरती राधावहिनी आणि किशभाऊंना मात्र धक्काच बसतो. तर भैरवी मध्येच बोलते की बाबा, हे माझ्यामुळं असं व्हायला नकोय मला, मी नाही जात हवं तर आता. अशोक मामा म्हणतात, का तुम्हाला एकांत हवाय ना, तुम्हाला जायला नको का मग? पुढे अशोक मामा राधावहिनी आणि किशा बघत म्हणतात की बस झाला आता. अनिश येईल, तुमच्या दोघांची तिकीटं काढेल आणि मुलं तुम्हाला सामान बांधायला मदत करतील, विषय संपला. असं म्हणत आता अशोक मामा तिथून निघतात. तर राधावहिनी आणि किशा पाठीमागून पळत येतात आणि अशोक मामांच्या पाया पडत म्हणतात की भाऊजी नाही, असं करू नका, असं करू नका. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अनिश हा सोसायटीमध्ये आलेला असतो. तिथेच जनार्दन असतो. तो पुढे येतो आणि अनिशला म्हणतो की अनिश, जरा थांब, एक सांगायचं होतं. अनिश म्हणतो, काय सांगायचं होतं? जनार्दन म्हणतो की एक प्रॉब्लेम आहे. तुला तर माहीत आहे ना, माजगावकरांना सांगितलं तर ते पुन्हा चिडचिड करतील, म्हणून त्यांना नाही सांगितलं. त्यामुळे मी तुला सांगतोय. तुमचे पाहुणे काल मला पलीकडच्या हॉटेलमध्ये भेटले. एकटेच होते आणि प्याले होते. बिल थोडं जास्त झालं होतं त्यांचं, म्हणून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते. अनिशला मात्र ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, किती घेतले होते पैसे? जनार्दन म्हणतो, ₹350. आता हे ऐकल्यावरती अनिशला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, काय? जनार्दन म्हणतो की हो, हे बघ, हे ना मी जस्ट तुला माहिती असावं ना म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. तर अनिश त्याच्या पॉकेटमधून ₹350 हा जनार्दनला देतो. जनार्दन म्हणतो थँक्यू आणि तिथून निघून जातो. अनिशला मात्र हे किशाभाऊंचं वागणं अजिबात पटलेलं नसतं. त्याला ह्या गोष्टीचा जरा रागच येतो. तर इकडे घरी राधावहिनी आणि किशभाऊ अशोक मामांच्या पाया पडत त्यांना खूप गयावया करत म्हणत असतात की आम्हाला असं बाहेर नका काढू. अशोक मामा म्हणतात की वेडेपणा करू नका, उठा. आता राधावहिनी आणि किशभाऊ उठतात. आता राधावहिनी म्हणतात की भाऊजी, आम्ही रस्त्यावर येऊ, असं नका करू प्लीज, आम्हाला घरातून बाहेर नका काढू. अशोक मामा म्हणतात, रस्त्यावर? घर आहे ना तुमचं गावाला? किशभाऊ म्हणतात, कायचं घाण पडलं होतं, आता तेही गेलं. अशोक मामा म्हणतात, आणि गावाला एवढी शेती होती त्याचं काय केलं? किशभाऊ म्हणतात, नाही हो भाऊजी, काही नाही, खरं सांगतो तुम्हाला, आमच्याकडे काही नाही, म्हणून तर आम्ही इथे आलो ना तुमच्याकडे मुंबईमध्ये. तर अशोक मामा म्हणतात, का वेणूचे एवढे नातेवाईक आहेत मुंबईमध्ये, मग त्यांच्याकडे का नाहीत गेलात? राधाबाईंनी म्हणतात, कसं जाऊ, साऱ्यांची घरं इवली इवलीशी आहेत, कसं राहतात ते? किशाभाऊ म्हणतात की भाऊजी, खरं सांगतो, आम्ही विचार केला, मुंबईला तुम्ही एकटे असाल, आमची अडचण होणार नाही, आणि तुमचा एवढा मोठा गोतावळा आहे, काय करणार हो? राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी, आमची पण मजबुरी आहे ना. भाऊजी, अहो छप्परच नाही हो डोक्यावर, तुम्ही आहात ना, नाहीतर आता आम्हाला कोण आसरा देणार आहे? असं म्हणून आता राधाबाईंनी रडू लागतात. अशोक मामा म्हणतात, भाड्यानं घर घेऊन राहा. राधाबाईंनी म्हणतात, पैसेच नाही ना बँकेत, थोडेसे आहेत, त्यानं काय होतंय? मुंबईत घराच्या किमती किती आहेत, त्याने काय होणार आहे? तर आता भैरवी पुढे येते आणि म्हणते, एवढं सगळं होतं तर मग हे आधी का नाही सांगितलं आम्हाला? किशोभाऊ म्हणतात, ही सूनबाई लाज वाटली ग आम्हाला, हिंमतच नाही झाली सांगायची. पुढे किशोभाऊ अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, घरातला एक कोपरा द्या आम्हाला, आम्ही गप पडून राहू तिकडे, खूप उपकार होतील, आमच्यासाठी नाही तर वेणुताईसाठी तरी आमच्यावरती दया करा. असं म्हणत आता परत एकदा राधावहिनी आणि किशोभाऊ अशोक मामांच्या पाया पडायला लागतात आणि त्यांना गयावया करू लागतात की आम्हाला घरातून बाहेर काढू नका. तर आता तिथे अनिश पण येतो आणि तो हे सगळं पाहू लागतो. अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, पण माझ्या काही अटी आहेत. राधावहिनी आणि किशाभाऊ दोघं जण म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे, आम्हाला मंजूर आहे, जे काही असेल ना ते आम्हा दोघांनाही मंजूर आहे. अशोक मामा म्हणतात, तुम्हाला इथं कायमचं राहता येणार नाही. दोघंही म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे. किशाभाऊ पुढे म्हणतात की भाऊजी, नाही, पण दुसरी सोय होईस तोपर्यंत तरी. तर अशोक मामा पटकनी दुसरं म्हणतात की दुसरी एक अट, घरच्या कामाला हातभार लावावा लागेल. राधावहिनी म्हणतात, हो मी आहे ना, मी सगळा काही स्वयंपाक करत जाईल, पोराबाळांचं सगळ्यांचं काही करत जाईल, काही काळजी करू नका भाऊजी तुम्ही. अशोक मामा म्हणतात, तिसरी अट, भैरवीकडून अवाजवी अपेक्षा करू नका. राधाबाईंनी म्हणतात, नाही, काहीच नाही करणार, ती जे म्हणेल ते, ती सुनवारी आहे घरची, मी तिचं सगळं काही ऐकेन. अशोक मामा म्हणतात, मी तुम्हाला इथे तात्पुरता आसरा देतोय, ते सुद्धा तुम्ही वेणूचे नातेवाईक आहात म्हणून, कळलं? किशाभाऊ म्हणतात, फार उपकार झाले भाऊजी, फार उपकार झाले. पुढे राधाबाईंनी भैरवीला म्हणतात की सूनबाई, किती मोठ्या मनाची आहेस ग तू, एवढं वाईट साईट वागू नये, तुम्ही आमच्याशी एवढं साजरं वागतात, बाप्पा किती उपकार झाले त्या देवाचे. पुढे राधाबाईंनी किशाभाऊंना म्हणतात की एक काम करू, आपण ना त्या देवाला जाऊन नमस्कार करू, चला मंदिरात जाऊन येतो. असं म्हणत आता ह्या घरातल्यांना म्हणतात की आम्ही जरा मंदिरात जाऊन येतो. असं म्हणत आता हे दोघं जण घराच्या बाहेर पडतात.
मित्रांनो, मला माहिती आहे चांगलंच, की आता मला भरपूर कमेंट येतील, की हे असं यांनी दाखवायला नको होतं. राधावहिनी आणि किशाभाऊंना अशोक मामाने हाकलून द्यायलाच पाहिजे होतं. कारण कालच्या माझ्या व्हिडिओवरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या, की राधावहिनी आणि किशाभाऊ आल्यामुळे सीरियलमध्ये निगेटिव्हिटी वाढलेली आहे. लवकरात लवकर या दोघांनाही मालिकेमधून हाकलून द्या, अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या. मित्रांनो, तुमच्या ह्या कमेंट्स काही चुकीच्या नव्हत्या. मलाही आजचा एपिसोड बघून अशोक मामांचा खरं तर रागच आलाय. द्यायचं हाकलून तर ठेवलंय घरामध्ये. आता पुढे बघा हे दोघं जण कसे कारस्थान करतात ते. एक नंबरचे पोचलेलेत बाबा दोघं जण. चला पाहू आता पुढे काय होतं ते. आता किशाभाऊ आणि राधावहिनी दोघं जण घरातून बाहेर रडतच येतात. राधावहिनी तर तोंडाला पदर लावून रडत असतात. किशाभाऊ म्हणतात, काय व्हायचं झालं ते आता. आपली पण काय परिस्थिती आली ना. पुढे राधावहिनी तोंडावरचा पदर काढतात आणि मोठ्याने हसत म्हणतात, की बाप्पा सुटलो, सुटलो एकदाचं. किशाभाऊ म्हणतात, सुटलो, नशीब म्हातारा हो म्हणून राहिला. राधाबाईंनी म्हणतात, की "बाप्पा नाक घासायची वेळ आली होती. माझ्या अटी आहे म्हणे अटी. अटीची घुटी घुटी देत होता." किशाभाऊ म्हणतात, की "ए बाई जरा हळू बोल, हळू बोल आणि जाऊ दे ना. कायला त्या भैरवीला सारखं ओढून राहते गं तू?" राधाबाईंनी म्हणतात, "का नाही ओढायचं? सासू आहे मी तिची. सुनेवर ओरडणं सासूचं कर्तव्य असतं. मी तिला सासुरवास करणारच." किशाभाऊ म्हणतात, "सासुरवास करतेस. अगं पण त्यांना नाही आवडत. बघितलं ना म्हातारा तिचीच बाजू घेतो. अवघड आहे." राधाबाईंनी म्हणतात, "नाही, आलं माझ्या लक्षात. मला काय वाटलं होतं, की भाऊजी आपल्यासारखा विचार करतील त्या भैरवीच्या बाबतीत. पण हा वेगळाच सासरा, जगावेगळा सासरा. सुनेला डोक्यावर घेऊन ठेवले." किशाभाऊ म्हणतात, "मला वाटलं होतं एकटाच असेल म्हातारा, पण जटांगभर आहे. हे असं असेल ना, तर आपल्याला घराबाहेर पडावं लागतंय बघ." राधाबाईंनी म्हणतात, "काय घराबाहेर पडावं लागतंय? अहो घराबाहेर पडलं तर आपल्याला घर आहे का? खिशामध्ये पैसे आहेत का? नाही, एक होऊ शकतं. पोरं घेतील ना त्यांच्यासाठी दुसरं घर." गिशाभाऊ म्हणतात, "कधी? आपल्या डोक्यावरचं छप्पर उडाल्यावरती?" राधाबाईंनी म्हणतात, "नाही, नाही, घेतील, घेतील. शिकेल पोरं आहेत ती. राहिलं कोण आता? ते टिल्ले-पिल्ले. त्यांचं काय? त्यांना देऊ घराबाहेर हाकलून. म्हणजे अगदीच काय ते रस्त्यावर येणार नाही, पण त्यांची काहीतरी सोय करतीलच ते. मग इथं कोण राहिलं? कोण राहिलं? हां, भाऊजी आणि तुम्ही आणि मी." किशोरभाऊ म्हणतात, की "हां, तुझा लाडका भाऊजी मेला की सगळी इस्टेट त्यांना देणार." राधाबाईंनी म्हणतात, काय आहे काय इथे?" किशोरभाऊ म्हणतात, "या म्हाताऱ्याचं घर मिळवायचं म्हणजे मिळवायचंच." आता तेवढ्यात तिथे अचानक जनार्दन येतो. जनार्दनला पाहताच हे दोघं जण जरा घाबरतात. किशोरभाऊ म्हणतात, "काय आहे?" जनार्दन म्हणतो, "तुमचे ते बिलाचे पैसे आहेत ना, ते अनिशने दिले बरं का." किशोरभाऊ म्हणतात, "दिले ना, मग हे सांगायला कशाला बाहेर आलायस?" जनार्दन म्हणतो, "इथून पुढे खिशात पैसे असतील ना, तेव्हाच हॉटेलमध्ये जाऊन बसायचं." असं म्हणत जनार्दन तिथून निघून जातो. किशोरभाऊ पाठीमागून ओरडत असतात, की "काय बोलला मला? काय बोलून गेला मला?" राधाबाईंनी किशोरभाऊंवरती ओरडतात आणि म्हणतात, "काय एवढी दारू ढोसायची काय गरज होती का? दारूच्या नशेत सगळं काही उकळून टाकल, सगळ्या दुनियेला समजेल मग." किशोरभाऊ म्हणतात, की "ए चल, मी माझ्या पैशांची दारू पितो." राधाबाईंनी चिडतच म्हणतात, की "बाप्पा, माझ्या पैशांची दारू पितो? मग बिल कायचं दिलं अनिशने?" हे बघा, आपल्याला जर आयुष्यात काही करायचं असेल ना, तर थोडी सावधगिरी बाळगायला हवी. नाहीतर नजर हटी तर दुर्घटना घटी. खूपच बेकार आहेत बाबा दोघं जण. असो, तर दुसरीकडे संयमीला मात्र या दोघांवरती चांगलाच संशय असतो. ती आता इरा ईशानला म्हणते, की "मला ना काहीतरी मेजर ऑड वाटतंय. काय आहे ते माहीत नाही, पण दोघंही मला ऑड वाटतायत. काय आहे ना ते मला शोधून काढलंच पाहिजे." त्यानंतर आता आपण असं पाहतो, की भैरवी आणि अनिश हे दोघं जण बाहेर आलेले असतात. भैरवी म्हणते, "सॉरी, तू माझ्यासाठी वाट बघत बसलास आणि मी नाही आले." अनिश म्हणतो, "इट्स ओके. घरी आल्यावर कळालं की तू का नाही येऊ शकली ते आणि मला हे अजिबात पटलेलं नाहीये." भैरवी म्हणते, "आय नो. पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं त्यांनी की आमची अशी परिस्थिती आहे, आम्हाला थोडे दिवस राहू द्या घरी." अनिश म्हणतो, "त्यांचं तर नाहीच पटलं, पण बाबांचंही वागणं अजिबात पटलेलं नाहीये मला." भैरवी म्हणते, "का?" अनिश म्हणतो, "आपण दोघेही राहतो त्या घरात. मामा-मामीला इथे राहण्याची परवानगी द्यायच्या आधी बाबांनी तुला किंवा मला का विचारलं नाही? हे बघ ते दोघं काही अपेक्षा करतात गं तुझ्याकडून." भैरवी म्हणते, "अरे पण आता बाबांनी सांगितलंय ना तिच्याकडून अपेक्षा करू नका म्हणून." अनिश म्हणतो, "पण त्यांचा स्वभाव बदलणार आहे का? अगं आपण सगळे त्या घरात एकत्र राहतो. तू, मी, बाबा, मुलं कोण आहेत ते दोघं जण. बाबांनी विचारायला नको होतं का आपल्याला?" भैरवी म्हणते, "अनिश ऐक, शांत हो. त्यांना नसेल जमलं नाही म्हणायला." "अनिश इट्स ओके. हे बघ किती नाही म्हटलं तरी शेवटी त्यांचं जुनं नातं आहे रे अनिश." अनिश म्हणतो, "पण आपलं नातं नवीन आहे ना." भैरवी म्हणते, "हे बघ मला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्यात. मला हे छोटे-छोटे मोमेंट्स जपून ठेवायचेत, मेमोरेबल बनवायचेत.
हे बघ, हा आपल्या नात्यातला एक महत्त्वाचा टप्पा समजूया. बघ ना, आपल्याला भेटायचंय, एका घरात राहतोय, पण भेटता येत नाही. किती फनी सिच्युएशन आहे ना. ही गंमत आपण एक्सपिरियन्स करूया. अनिश, बाकी कोणाला काही वाटो, आपली स्टोरी युनिक आहे. सगळ्यांच्या वाट्याला ही लव्ह स्टोरी येत नाही, पण आपल्या वाट्याला आली आहे. इमेजिन, मी आधी सून झाले आणि आता तुझी बायको होणार आहे. क्रेझी अँड ट्रस्ट मी. जोपर्यंत आपण दोघं एकमेकांना समजून घेतोय ना, तोपर्यंत आपल्या वाटेत कुणी येऊ दे, काका, मामा, दादा, कुणी येऊ दे, आय डोंट केअर. आता हे असं म्हटल्यावरती अनिश भैरवीकडे खूप प्रेमाने पाहू लागतो. पुढे तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की आय लव्ह यू. आता भैरवी त्याला आय लव्ह यू टू म्हणणार, तेवढ्यात ईशानचा फोन भैरवीला येतो. भैरवी म्हणते, हो ईशान, आले मी, असं म्हणत भैरवी तिथून निघते. तर पाठीमागून अनिश तिला म्हणतो, अगं ये, मन मला कोण म्हणणार. भारीच सीन दाखवलाय बरं का मित्रांनो हा. भैरवीने खूप समजूतदारपणाने ही सिच्युएशन हँडल केलेली आहे. जर सुखी संसार व्हायचा असेल ना, तर दोघांपैकी एकाकडे तरी असा समजूतदारपणा असायला हवा. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाईंनी इरा ईशानचे डबे पॅक करतात आणि बाहेर येऊन त्यांना देत म्हणतात की पोट्ट्याहो, हे घ्या तुमचे डबे आणि चला पळा बरं तुमच्या शाळेला. किती वेळ खात बसतायत तुम्ही, उशीर नाही होते का, उठा उठा. अनिश म्हणतो, अगं मामी, अजून वेळ आहे त्यांच्या शाळेसाठी, थांब त्यांना नाश्ता तर करू दे. पुढे राधाबाईंनी संयमीला आवाज देऊन बाहेर बोलवतात आणि तिला डबा देत म्हणतात की हे घे तुझ्यासाठी डबा. आता संयमी तो डबा पाहते आणि म्हणते, हे काय दिलंय माऊ, बघ ना गं, हे काय दिलंय. राधाबाईंनी म्हणतात, काही नाही, ते भरीत आहे, वांग्याचं भरीत आहे. संयमी मात्र तो डबा घेऊन जायला तयार नसते. ती म्हणते, कॉलेजचं कॅन्टीन आहे ना, तिथे सगळेजण जेवतात, मी पण तिथेच जेवेल. राधाबाईंनी म्हणतात, नाही नाही, ते बाहेरचं तेल किती घाणेरडं असतं, त्यात तळलेले वडे खाल्ले ना की पोट दुखतंय. तर भैरवी म्हणते की हो, पण अहो पोरांना हे असलं नाही आवडत. राधाबाईंनी म्हणतात की हे पाय, आता ह्या घराची जबाबदारी कोणावर दिली, ह्या किचनची जबाबदारी कोणावर दिली, माझ्यावर दिली का नाही, त्यामुळं आता ते मीच ठरवणार. भैरवी म्हणते, तुम्हाला मदत करा असं सांगितलंय त्यांनी, अख्खं घर चालवायला नाही सांगितलेलं. राधाबाईंनी म्हणतात की हे बघ सुनबाई, तुला वेळ असतो का सांग बरं. साऱ्या दिवस तू ते दबडं घेऊन कुटकुट कुटकुट करत असं त्या कम्प्युटरवरती काय काय काम करत असतेस. मानेचा काटा दुखत असेल ना तुझा, तुला हे सगळं जमणार आहे का, नाही जमणार का नाही. त्यामुळं आता जो हा टप्पा आहे ना किचनपासून तो इथपर्यंतचा, हा टप्पा माझा आहे आणि यामध्ये मी बॉस आणि यामध्ये तू माझी असिस्टंट आहे. यावरती भैरवी म्हणते की ऐका ना मामी, अहो मुलं उगाचच उपाशी राहतील, त्यांना नाही असं आवडत, एक काम करते, मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं काहीतरी भाजी मागवते. तर किशाभाऊ भैरवीला अडवतच म्हणतात की हे बघ सुनबाई, हे असलं आवडीचं खाऊन खाऊन पोरं पार सुकून गेलीत. भैरवी म्हणते, कोण हे सुकलेलेत. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण इरा ईशान हसायला लागतात. किशाभाऊ म्हणतात की बघ, आता आम्ही त्यांना चांगलं असं पौष्टिक खाऊन धष्टपुष्ट करतो की नाही. चला चला, आता उशीर होतो ना शाळेला, चला बरं निघा. असं म्हटल्यावरती आता सगळेजण इथून निघून जातात. पुढे भैरवी राधाबाईंना बोलायला जाते, तर राधाबाईंनी म्हणतात की काही होणार नाही, पोरं आवडीनं चाटून पुसून डबा खातील, असं म्हणत तोऱ्यामध्ये आतमध्ये निघून जातात. त्यानंतर आता किशाभाऊ इरा ईशानला रिक्षामध्ये बसून देतात आणि रिक्षावाल्याला म्हणतात, काय रे ते माझगावकर तुला या रिक्षा चालवण्याचे, पोरांना शाळेत सोडवण्याचे किती पैसे देतात. यावरती रिक्षावाला म्हणतो, अजून तसं काही माझं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं नाहीये. किशाभाऊ म्हणतात, का बरं, तुला पैशाची गरज नाही का. यावरती रिक्षावाला म्हणतो, हो आहे, पण काय ते देतील ते गोड मानून घ्यायचं आणि नाही जरी दिले तरी मी उरलेल्या वेळामध्ये प्रायव्हेट रिक्षा चालवतोच ना, त्यामध्ये मला पैसे मिळतात ना. किशाभाऊ म्हणतात, हो, पण तरीसुद्धा हक्काने मागून घ्यायचे. पुढे आता हा रिक्षावाला निघून गेल्यानंतर इकडे अनिश ऑफिसला जायला निघालेलाच असतो. किशाभाऊ त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात की अरे, तू रिक्षावाला होता ना, तो जरा पैसे मागून वाढून घेत होता. तर अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, का बरं. किशाभाऊ म्हणतात, आता महागाई किती वाढली ना, त्यामुळं आता त्याला पोटापाण्याला लागतातच पैसे, त्याचा पण संसार आहेच ना, त्याच्यामुळे तो पैसे जरा वाढून मागत होता. अनिश म्हणतो, बर किती पैसे वाढून मागत होता. किशाभाऊ म्हणतात, काय नाही रे, 500 रुपये. अनिश म्हणतो, काय 500 रुपये. किशाभाऊ म्हणतात, हो रे, आता त्याला पण पोट आहे, त्याला पण घर संसार आहे, जाऊ दे, तू दे माझ्याकडे पैसे, मी त्याला उद्या देतो पैसे नक्की. असं म्हटल्यावरती आता हा वेडा अनिश त्याच्या पॉकेटमधून 500 रुपये काढतो आणि किशाभाऊंना देतो. किशाभाऊ ते पैसे घेतात आणि म्हणतात, मी देतो बरं का, नक्की देतो. असं म्हणत किशाभाऊ तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.